बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकाच वेळी जमा होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्य सरकारने अर्थसंकल्पातून निधीची तरतूद केल्यानंतर आता लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट 3000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। मात्र ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या किंवा अपात्र ठरणाऱ्या महिलांचा लाभ बंद झाला। आपल्या सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाबद्दल एक महत्त्वाची आणि ताजी अपडेट जाणून घेणार आहोत। महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक मदत मिळावी आणि त्यांचे जीवनमान सुधारावे या उद्देशाने ही योजना सुरू केली होती। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा दिले जातील। आता अनेक महिलांचा मनात एकच प्रश्न आहे की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार, कारण काही ठिकाणी मागील महिन्याचे पैसे अजून आलेले नाहीत। मिळालेल्या माहितीनुसार काही लाभार्थींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता आहे, म्हणजेच 2 महिन्याची मिळून सुमारे 3000 रुपये मात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात। परंतु पैसे येण्यासाठी काही गोष्टी योग्य असणे आवश्यक आहे। सर्वात पहिले म्हणजे तुमचे बँक खाते हे आधार कार्डशी लिंक असणे जरुरी आहे। दुसरा म्हणजे तुमचा अर्ज मंजूर अप्रूव्ह असावा। तिसरे म्हणजे तुमचे डेबिट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर साठी ऍक्टिव्ह असावे। जर या सर्व गोष्टी योग्य असतील तर सरकारकडून पैसे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतात। पैसे नाही आले तपासण्यासाठी तुम्ही बँकेचा SMS तपासू शकता किंवा पासबुक अपडेट करू शकता। तसेच ऑनलाईन बँकिंग किंवा ATM मधूनही माहिती मिळवू शकता। जर अजूनही पैसे आले नाही तर घाबरू नका, तांत्रिक कारणामुळे किंवा व्हेरिफिकेशन प्रक्रियेमुळे थोडा उशीर होऊ शकतो। गरज असल्यास जवळच्या सेवा केंद्र किंवा ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन माहिती द्या। ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा सरकारी योजना अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील। धन्यवाद।